नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे वनरक्षक महत्त्वाचे 100 प्रश्न या व्हिडिओला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मित्रांनो आपला अतिशय आभार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मी ही सिरीज चालू केली त्यावेळेस असं वाटलं की फक्त 100 प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे काढून आपल्यासाठी देऊया, परंतु मी ज्यावेळेस या वनरक्षक या पदासाठी किंवा जैवविविधता, पर्यावरण याचा ज्यावेळेस मी अभ्यास करत बसलो त्यावेळेस जवळपास 500 प्रश्नाच्या आसपास प्रश्न महत्त्वाचे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी खास हे जे सिरीज आहे मला असं वाटतं की 500 प्रश्नापर्यंत करावं. त्यामध्ये जे आहे ते साधारणतः आपण जे आहेत राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, त्यांची स्थापना कुठला मोठा आहे, राष्ट्रीय सागरी अभयारण्य, सागरी जीव अभयारण्य, वनाचे कायदे, जैवविविधताचे कायदे, वारसा स्थळे, राज्याची मानचिन्हे, देशाची मानचिन्हे, पर्यावरण याविषयी माहिती, वनक्षेत्राचं जे क्षेत्रफळ आहे ते, वनक्षेत्राचा रिपोर्ट, वन विभाग, वनवृत्त, असं जर बघितलं जवळपास 400-500 प्रश्न हे होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपली ही सिरीज जी आहे जवळपास 8 ते 10 भागामध्ये आपण यामध्ये घेणार आहे. तर मित्रांनो, कालचा जो भाग आपण पाहिला त्याला खूप सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. फक्त आपणास एकच विनंती आहे की आपण जे आहे ते हा व्हिडिओ कुठल्या तरी एखाद्या चॅनलवर, आपण ग्रुपवर किंवा चॅनलवर आपण नक्की शेअर करा. म्हणजे काय होणार, एवढी मेहनत घेऊन जे मी तयार करतो आपल्यासाठी, त्याचा जो फायदा आहे तो दुसऱ्यांना सुद्धा होईल. कारण की मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते कुठल्या एका पुस्तकातून नाही आहे, जवळपास 5 ते 6 पुस्तकातून, वेगवेगळ्या वेबसाईटवरून हे जे पुस्तक आहे ते आपल्यासाठी प्रश्न हे घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू करूया. आजचा 31व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर आजचा प्रश्न आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, मी जरा फास्ट घेतो, याच्यासाठी घेतो की आपला जो वेळ आहे अमूल्य आहे आणि त्याच्यामुळे जो स्पीड आहे ही फास्ट घेत असतो. आणि ठीक आहे, आजचा जो प्रश्न आहे तो, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी यापैकी जे आहे ते सर्व जिल्ह्यामध्ये आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे हे या सर्व जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, काल मी या प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं की कोलमार्क संवर्धन राखीव क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यातील आहे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील कोलमार्क राष्ट्रीय उद्यान क्षेत्र जे आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामधील आहे. महाराष्ट्रामध्ये 4 संवर्धन राखीव क्षेत्र आहेत, त्यातलं कोलमार्क हे एक आहे. आता मित्रांनो, काही जे प्रश्न आहेत ते व्याघ्र प्रकल्पावरचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये आज आपण बघूया 33वा प्रश्न की व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात हे कोणत्या वर्षापासून केली आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून सुरू केली आहे. तर व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात हे 1972-73 या सालापासून सुरुवात केली आहे. आणि सुरुवातच्या वेळेस फक्त भारतामध्ये एकूण 9 ठिकाणीच व्याघ्र प्रकल्प काय हे घोषित करण्यात आले होते. आणि हे व्याघ्र प्रकल्प जे आहे ते 1972-73 पासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि 1973 पासून जे आहे ते व्याघ्र प्रकल्प जे आहे ते स्थापना करण्याची सुरुवात झालेली आहे. 1986 साली जर पाहिलं तर आपलं पर्यावरण संरक्षणचा अधिनियम आहे. 1988 साली जे आहे ते आपलं वन धोरण आहे. पुढचा जो प्रश्न आहे की व्याघ्र गणनेची सुरुवात हे कोणत्या वर्षापासून केली जाते. व्याघ्र गणनेची जी सुरुवात आहे ती 1972 साली या सालापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि पुढचा प्रश्न आहे की व्याघ्र जे आहे ते शिकारबंदी कोणत्या वर्षापासून केली जाते. 35वा प्रश्न आहे की व्याघ्र शिकारबंदी कुठल्या वर्षापासून केली जाते. तर वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा जो आहे तो 1972 साली तयार करण्यात आलेला आहे. आणि त्या वर्षीपासून व्याघ्र म्हणजे वाघांची जी आहे ती शिकार करण्यावर काय आपल्या भारतामध्ये बंदी करण्यात आलेली आहे. आणि व्याघ्र प्रकल्प याच्यासाठी तयार करण्यात आला होता की जे भारतातील विविध जैव भौगोलिक प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे आहे ते विशेष निर्मिती व्याघ्र राखीव क्षेत्राची केली होती. या प्रकल्पाचा उद्देश असा होता की वाघाचं जे आहे त्यांचं तो नैसर्गिक पर्यावरणातच संवर्धन करायचं. म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात ना त्या ठिकाणीच त्यांच्यासाठी काही एरिया जो आहे तो असा राखीव ठेवायचा आणि त्यांचं नैसर्गिक पर्यावरणातच काय संवर्धन करण्याचा प्रयत्न हा केला होता. आणि भारतातली जी पहिली व्याघ्र गणना आहे ती 1972 सालापासून करण्यात आली होती. आता आणि त्यावेळेस जे आहे ते भारतामध्ये टोटल 1872 वाघ होते. ज्यावेळेस पहिली गणना केली होती त्यावेळेस 1872 जे आहे ते 1827 वाघ जे आहेत ते शिल्लक होते. परंतु नंतर काय झालं की काही वर्षानं वाघांची जी आहे ती हानी झाली. आजच्या घडीला जर पाहिलं तर आजच्या घडीला 2206 वाघ हे भारतामध्ये आहेत आणि हे जगाच्या 70% आहेत. जगामध्ये एकूण फक्त 3000 वाघ आहेत, त्याच्यापैकी 2206 हे भारतात आहे. तर याच्यासाठी आपण पुढे काय काय केलं त्याचं या पूर्ण प्रश्नामध्ये मी जे आहे ते उहापोह करणार आहे, त्यामुळे आपल्याला सगळं कळून जाईल. पुढचा प्रश्न आहे की 36वा की डिसेंबर 2016 पर्यंत भारतात किती व्याघ्र प्रकल्प आणि राखीव क्षेत्र आहेत.
किंवा व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत. तर मित्रांनो आपण हे आहे की भारतामध्ये सध्या जे आहेत एकूण 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी किती आहेत 18 राज्यामध्ये. सुरुवातीला किती व्याघ्र प्रकल्प होते? फक्त सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्प होते 1972 साली. आणि आता जे आहे ते एकूण 18 राज्यामध्ये 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर हे जे 50 व्याघ्र प्रकल्प आहेत यातले महत्त्वाचे जवळपास 40 व्याघ्र प्रकल्प आहेत ते आपण फक्त 5 ते 6 प्रश्नामध्ये घेतलेले आहेत. पुढे हे येतीलच. मित्रांनो आपणास परत एक विनंती आहे की आपणास हे जे वनरक्षकचे व्हिडिओ आहेत ते वनरक्षक सराव प्रश्न म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये टोटल वनरक्षक परीक्षेचे, पर्यावरणाचे सगळे जे आहेत ते प्रश्न जे आहेत त्यांचे व्हिडिओचे जे म्हणजे लिस्ट तयार करून टाकलेले आहेत. आपण तेथून सुद्धा पाहून बघू शकता. कारण की आता याचा जो मागचा भाग आहे हा मागचा भाग आहे शेवटच्या स्क्रीनवर दिलेला असेल, पण तरी आपल्याला जर सापडला नाही तर आपण त्या ठिकाणी जाऊन याचा मागचा भाग किंवा याचे भविष्यातले जे पुढचे भाग आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो आज या व्हिडिओचं जे आहे ते पोस्टर मी बदलणार आहे. कारण की पोस्टर काय आहे की 100 प्रश्न महत्त्वाचे लिहिलं होतं. आता वनरक्षक भरती किंवा वन विभाग महत्त्वाचे 500 प्रश्न असं याचं पोस्टर असणार आहे. त्यामुळे आपण ते पाहू शकता. आणि मागच्या वर्षीचे आलेले सराव चाचणीचे सुद्धा मी प्रश्न घेतलेले आहेत. त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा आपण पाहून घ्या. त्याचे 2 भाग आहेत. मागील वर्षीचे प्रश्न भाग 1 भाग 2. आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे की व्याघ्र संवर्धन प्राधिकरणची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? साहजिकच मित्रांनो ज्या वर्षी जे आहे आपलं व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली होती त्याच वर्षी व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे याची काय स्थापना करण्यात आली होती. व्याघ्र प्राधिकरणाची स्थापना काय त्या वर्षी करण्यात आली होती. व्याघ्र प्रकल्प प्राधिकरणची स्थापना जी आहे ती 2006 साली करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की ट्रॅफिक काय? व्याघ्र संवर्धन जे प्राधिकरण आहे त्यामध्ये 2006 मध्ये स्थापना करण्यात आली. आणि हे व्याघ्र प्राधिकरण जे आहे ते वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे 1972 याच्यानुसारच काम करत आहे. आता हे जे व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे याची जवळपास 3 ठिकाणी कार्यालय आहेत. मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचे प्रादेशिक कार्यालय जे आहे ते नागपूर, बेंगलोर आणि गुवाहाटी या ठिकाणी आहे. ट्रॅफिक काय? तर ट्रॅफिक हा एक कार्यक्रम आहे. ट्रॅफिक हा एक बिगर शासकीय संस्था यांचा जो आहे तो वन्यजीव व्यापार होतो. या व्यापाराची देखरेख होऊ नये याच्यासाठी जो आहे हा ट्रॅफिक हा एक कार्यक्रम आहे. आणि हा ट्रॅफिक हा इंटरनॅशनल कार्यक्रम आहे. आणि याचे जे कार्यालय जवळपास 5 खंडामध्ये आणि 25 देशामध्ये याचा समावेश आहे या ट्रॅफिक या कार्यक्रमाचा. आणि या ट्रॅफिक कार्यक्रमामध्ये WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड आहे, IUCN आहे, इंटरनॅशनल कन्झर्वेशन ऑफ युनायटेड नेशन इंटरनॅशनल कन्झर्वेशन आहे. हे जे काय हा ट्रॅफिक जो आहे तो कार्यक्रम राबवतात. या देशामध्ये या ट्रॅफिक कार्यक्रमाचे काय विविध देशामध्ये काय यांचे कार्यालय आहेत. या ट्रॅफिक कार्यालयामध्ये WWF वर्ल्ड वाईड फंड WWF इंडिया नावाचं जे आहे यांचं काय कार्यालय आहे. आणि भारतात काय हा ट्रॅफिक विभाग हा 1991 सालापासून जो आहे तो चालू करण्यात आला आहे. आता मित्रांनो परत आपण एवढे व्याघ्र प्रकल्पाची गोष्ट करतात. आता प्रश्न आपण घेतलेला आहे की महाराष्ट्रात एकूण वाघ किती आहेत? आता महाराष्ट्रात वाघ किती आहेत? महाराष्ट्रात जे वाघ आहेत ते एकूण आहेत 190 वाघ. महाराष्ट्रामध्ये 190 वाघ आहेत. आणि जर जे आहे 2014 नुसार ही जी जनगणना आहे 2014 नुसार आहे. आणि 2010 ला याची जनगणना झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 169 वाघ होते. आणि 406 आकडा काय? तर 406 हे महाराष्ट्रामध्ये नाही, हे भारतामध्ये सगळ्यात जास्त वाघ आहेत. त्या वाघापैकी सगळ्यात जास्त 406 वाघ हे जे आहेत ते कर्नाटक राज्यामधले आहेत. मित्रांनो ऑप्शन परत याच्यासाठी घेतला आहे की आपल्याला जे एकदम एवढं तुमच्या माइंडमध्ये बिंबलं गेलं पाहिजे की परत हे संख्या जी आहे ती तुम्ही किंवा हे प्रश्न जे तुम्ही विसरले पाहिजेच नाहीत. पुढचा प्रश्न आहे 40वा की भारतामध्ये वाघ किती आहेत? आताच आपण सांगितलं की मी भारतामध्ये जे वाघ आहेत ते 2206 वाघ आहेत. भारतामध्ये एकूण जे आहेत वाघ आहेत 2206 आणि ती गणना आहे 2014 नुसार. ज्यावेळेस 2010 ला जर पाहिलं तर 2010 ला एकूण 1700 वाघ होते. 2000 ला किती? एकूण 1700 वाघ होते. परंतु वाघाची जी संख्या आहे ती या 4 वर्षामध्ये वाढलेली आहे. आता वाघाची संख्या ही कोणत्या कोणत्या राज्यामध्ये वाढली त्यामध्ये मुख्यतः जे आहे उत्तराखंड आहे, महाराष्ट्र आहे, आसाम आहे, तामिळनाडू आहे आणि कर्नाटक आहे. हे जे 5 राज्य आहेत या 5 राज्यामधले जवळपास 4 राज्य हे पहिल्या 4-5 मध्ये आहेत.
या राज्यामध्ये काय वाघाची संख्या ही वाढलेली आहे. आता स्थिर संख्या कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे? बिहार, यूपी, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, ओडिशा, मिझोरम, बंगाल, केरळ या राज्यामध्ये साधारण काही संख्या सारखी आहे. आणि दोनच असे राज्य आहेत की यामध्ये जे आहे ते वाघाची संख्या घटली आहे, त्यामध्ये एमपी आणि आंध्र प्रदेश. आपण पाहिलंच की आपले 169 वाघ होते, आता 190 झाले. भारताचे सुद्धा 1700 होते, 6 होते, ते 2022 झाले, 2206 झाले. ज्यावेळेस स्टार्टिंगला होतं त्यावेळेस सुद्धा वाघ जास्त होते, मधल्या काळात हे कमी झाले होते. आता मित्रांनो जगाचा प्रश्न आला. आता जगामध्ये किती वाघ आहेत? आपण मी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की जगामध्ये एकूण 3000 वाघ आहेत. जगामध्ये एकूण किती आहे व्याघ्र आहेत त्यांची संख्या आहे 3000. आणि त्या 3000 पैकी 70% वाघ हे आपल्या भारतात राहतात, एकूण 2206. आणि याच्यापैकी 190 वाघ हे महाराष्ट्रात राहतात. आता जगामध्ये सगळ्यात जास्त वाघ आहेत म्हणजे 3000 पैकी जवळपास 2200 वाघ हे फक्त महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत. आणि बाकीच्या देशामध्ये फक्त 30% वाघ आहेत. आता हे 30% वाघ कोणत्या देशामध्ये? तर 30% वाघ जे आहेत ते शक्यतोवर आशिया खंडातील देशातच आहेत. त्यामध्ये मलेशियामध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, रशियामध्ये आहेत, इंडोनेशिया, नेपाळ, म्यानमार, भूटान, चीन, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम. साधारणतः हे सर्व जे देश आहेत हे आशियाई देशच आहेत. म्हणजे जगातल्या इतर देशामध्ये वाघाची संख्या ही अजिबात नाही आहे, जे त्याच्यासारखंच आहे. आता पुढचा प्रश्न आहे की वाघाची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? आणि आपण जो हा रिपोर्ट घेतला हा नवीन आहे, 2014 नुसार सगळे आहेत. वाघाची सर्वात जास्त संख्या जर म्हटलं तर ती आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटक या राज्यामध्ये वाघाची संख्या आहे 406. सर्वात जास्त संख्या ही 406. आणि ही जी संख्या ही 300 होती, 2010 साली 300 होती आणि यांनी 104 ची डायरेक्ट वाढ झालेली आहे. आणि टोटल वाघाची जर संख्या म्हटलं तर सर्वात जास्त ही पश्चिम घाट आहे. पश्चिम घाटामध्ये कोणकोणते राज्य येतात? कर्नाटक येतं, केरळ येतं, तामिळनाडू येतो आणि गोवा येतो. जवळपास 45% वाघ हे पश्चिम घाटात आहेत आणि 36% वाघ हे ईशान्य म्हणजे जे 7 सिस्टर म्हणतात त्या भागात आहेत. पुढचा प्रश्न आहे की आता एवढं वाघाचा तर वाघाची जी आहे ती व्याघ्र राजधानी कोणती आहे? व्याघ्र राजधानी किंवा व्याघ्र प्रवेशद्वार हे कोणत्या शहराला म्हणतात? तर नागपूर जे आहे हे पूर्ण भारताच्या सेंट्रलमध्ये आहे आणि या ठिकाणी जवळपास या नागपूरच्या जवळपास 100 किलोमीटरच्या 100-150 किलोमीटरच्या जर एरियात जर म्हटलं 200 किलोमीटरच्या तर जवळपास 8 व्याघ्र प्रकल्प आहेत, 8. म्हणून या नागपूरला व्याघ्र राजधानी किंवा व्याघ्र प्रवेशद्वार असे म्हणतात. आता हे 8 व्याघ्र प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातले 4, ज्या नागपूर विभागातले 5 व्याघ्र प्रकल्प आणि 3 मध्य प्रदेशमधले व्याघ्र प्रकल्प, जवळपास पेंच, कान्हा असे जे आहे ते एमपी मध्ये सुद्धा, बांधवगड हे जे आहेत म्हणजे असे एकूण 8 प्रकल्प आहेत. म्हणून नागपूरला व्याघ्र राजधानी किंवा व्याघ्र प्रकल्प असं हे म्हणतात. आता जे त्यासाठी जे महत्त्वाचं कार्यालय सुद्धा आहे ते सुद्धा नागपूरलाच आहे, वन्यजीव संरक्षणचं. राष्ट्रीय उद्यान कोणत्या कायद्यानुसार घोषित करतात? आपण हा प्रश्न पाहिलाच आहे. राष्ट्रीय उद्यान सुद्धा हे जे आहे 1972 सालच्या कलम 35 किंवा 66 कलम 35 नुसार, 1972च्या कलम 35 किंवा 66(3) नुसार जे आहे ते राष्ट्रीय उद्यान हे घोषित करण्यात येतात. आता राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यासाठी राज्य काय करतात? त्यांचे जे ठराव आहेत यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि इथलं जे वन्यजीव जे संरक्षण बोर्ड आहे यांच्या सल्ल्यानुसार भारत सरकारला पाठवून देतात. भारत सरकार नंतर मग तिथलं वन्यजीव संरक्षण बोर्ड आणि मंत्रिमंडळ हे जे आहे यांची चौकशी करतात आणि त्या ठिकाणी यांना काय मान्यता देतात. तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान हे 6 आहेत. पुढचा प्रश्न आहे आता हे व्याघ्र प्रकल्प, भारतातील महत्त्वाचे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांच्याबद्दलची आपण काय आता माहिती घेणार आहे. प्रश्न 45 आहे की आंध्र प्रदेशातील कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? आंध्र प्रदेशातील कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? तर आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हा आहे, हा व्याघ्र प्रकल्प हा आंध्र प्रदेशामधील आहे. आता अचानक मार हा व्याघ्र प्रकल्प आपण एकाच प्रश्नामध्ये जवळपास 4-5 राज्यांचे घेतलेले आहे, त्यामुळे हे आहे. आता अचानक मार हा कोणत्या राज्यातील? अचानक मार हा एक छत्तीसगड राज्यामधील व्याघ्र प्रकल्प आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये एकूण 3 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये आहे इंद्रावती, अचानक मार आणि उदंती सीता नदी.
पुढचा आहे नामदफा. नामदफा हे कुठल्या राज्यातील व्याघ्र प्रकल्प आहे? तर नामदफा हा आंध्र प्रदेश या अरुणाचल प्रदेश या राज्यातील हा व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प त्याच ठिकाणी आहेत, जवळपास राखीव क्षेत्र त्याच ठिकाणी आहे, जीवावरण क्षेत्र त्याच ठिकाणी आहे, राष्ट्रीय उद्यान सुद्धा त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला जीवनभर विसरायची गरज नाही आणि हे प्रश्न तुम्हाला नेहमीच कामा येतील. आता पेंच, कान्हा, पन्ना हे कुठल्या, तर मी आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलंच की पेंच, कान्हा आणि पन्ना हे व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत. भारतामध्ये दोनच अशी राज्य आहेत की त्यात सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये MP आहे आणि महाराष्ट्र आहेत. ही अशी दोनच राज्य आहेत की या दोन राज्यामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि या 6तले 8 व्याघ्र प्रकल्प जवळपास या 12 मधले एकट्या नागपूरच्या 200 एरियाच्या मध्ये आहेत. आता मध्य प्रदेशमधले उरलेले व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत? तर सातपुडा आहे, बांधवगड आहे, पन्ना आहे आणि संजय डुबरी नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे. आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ की आसाम राज्यातील कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? आपल्याला माहित असेल की ईशान्य भारतात सुद्धा वाघांची संख्या जवळपास 39% आहे 2 नंबरला. तर ईशान्य भारतातील आसाम आहे. तर आसाममध्ये कुठला व्याघ्र प्रकल्प आहे? तर आसाममध्ये जर म्हटलं तर मानस आणि काझीरंगा हे व्याघ्र प्रकल्प आहे. मानस अभयारण्य हे जीवावरण राखीव क्षेत्र सुद्धा आहे, राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे आणि मानस हे याचं जे आहे बऱ्याच वेळेस आपल्याला खूप साऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये मानसचा प्रश्न हा विचारला जातो. आणि काझीरंगा हे कशासाठी आहे? तर आपल्याला माहिती आहे काझीरंगा हे गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. जिम कार्बेट कुठला आहे? तर जिम कार्बेट हे उत्तराखंड राज्यामधलं आहे. आता आपल्याला सांगायची गोष्ट म्हणजे जिम कार्बेट हे भारतातलं सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. 1 नंबरचं राष्ट्रीय उद्यान हे जिम कार्बेट आहे. आता वाल्मिकी हे बिहार राज्यातलं एकमेव राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे. आणि बांदीपूर हे जे आहे कर्नाटक राज्यामधला बांदीपूर हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये जवळपास 5 हे आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये आहेत भद्र, बांदीपूर, दांडेली, नागरहोल, बिलगिरी रंगनाथ मंदिर असे हे जवळपास 5 कर्नाटकमध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो राजस्थान राज्यातील कोणता म्हणजे राजस्थानमधले कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत? आता आपल्याला इथं सरळ पाहिल्यावरच कळलं असेल की सारिस्का आणि रणथंबोर. सारिस्का हे जे राष्ट्रीय उद्यान आहे खूप सारं फेमस राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी खूप सारे लोक जात असतात. सारिस्का आणि रणथंबोर हे राजस्थानमधले. आता 1 नंबरला बक्सा आणि सुंदरबन कुठे आहे? तर बक्सा आणि सुंदरबन हे जे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुंदरबन कुठे आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये, की ज्या ठिकाणी खार क्षेत्र आहे, आपल्या गंगा नदीचा डेल्टा आहे, डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश आहे. या सुंदर प्रदेशातला जवळपास 30% भाग हा भारतामध्ये आणि 70% भाग हा बांगलादेशमध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी बक्सा आहे, सुंदरबन आहे, असे 2 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर राजस्थानमधला अजून एक तिसरा व्याघ्र प्रकल्प आहे की मुकुंदरा हिल्स नावाचा आहे, की जे जवळपास 2012 साली याला काय परमिशन देण्यात आलेली आहे. असे भारतामध्ये एकूण किती 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. आता डफा हे कुठला आहे? तर हे जे आहे डंफा नाव आहे. तर या ठिकाणी डफा लिहिलं गेलेलं आहे. डफा जे आहे मिझोरम मधला आहे. मिझोरम मध्ये एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे की त्या ठिकाणी डंफा हे व्याघ्र प्रकल्प आहे. आता पुढचा प्रश्न आहे व्याघ्र प्रकल्पाबद्दलच. उत्तर प्रदेश राज्यातील कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? आता उत्तर प्रदेश राज्यामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? तर एकूण उत्तर प्रदेशमध्ये जवळपास फक्त 2च व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये दुधवा आणि पिलभीत. दुधवा हा एक व्याघ्र प्रकल्प खूप सारा फेमस आहे आणि पिलभीत सुद्धा आहे. आता सिमलीपाल हे नाव सुद्धा आपण खूप वेळेस ऐकलं असेल. सिमलीपाल हे जे आहे ओडिसा राज्यातील आहे आणि इथे जीवावरण राखीव क्षेत्र सुद्धा आहे. त्यामुळे सिमलीपाल हे आपल्याला नक्की माहीत असायला पाहिजे. आता पुढचे जे 2 ऑप्शन आहेत पेरियार आणि सातपुडा. आपल्याला मग सांगितलं की सातपुडा हे जे व्याघ्र प्रकल्प आहे हा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. सातपुडा ज्यावेळेस आहे अशा ठिकाणी इथं सातपुडा आहे, इकडून MP आहे आणि इकडून महाराष्ट्र आहे. या ठिकाणी हे सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे की जे नागपूरच्या जवळ आहे. आता पेरियार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पेरियार नावाची नदी आहे. ही नदी सुद्धा कुठं आहे? ही नदी केरळ या राज्यात आहे आणि त्याच ठिकाणी पेरियार जे आहे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. पेरियार हे धरण सुद्धा आहे. त्यामुळे पेरियार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आपला म्हणजे एकाच प्रश्नात जवळपास 4 ते 5 प्रश्न हे आपले मी कव्हर करत आहे. त्यामुळे काय प्रत्येक ऑप्शन जरी आपण त्या सूटनुसार ऑप्शन आपल्याला सांगत आहे आणि त्या ऑप्शनचं 4ही ऑप्शनचं काय कुठलं हे आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं जर या व्हिडिओला वेळ लागत असेल तर मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि पेन घेऊन आणि वही घेऊन आपण हा व्हिडिओमध्ये जे आहे ते लिहा. आता इथे लिहिलं असेल की गल्फ ऑफ मन्नार कुठे आहे, तर आपण स्वतःच त्यावेळेस ऑप्शन लिहायचं आहे. गल्फ ऑफ मन्नार जे आहे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. गल्फ ऑफ मन्नार हे तामिळनाडू राज्यात आहे. गल्फ ऑफ मन्नारचं काय आहे की भारत आणि श्रीलंका
या ठिकाणी भारत आहे आणि या ठिकाणी श्रीलंका यांच्यामध्ये जी खाडी आहे त्या खाडीला गल्फ, इंग्रजीमध्ये गल्फ म्हणतात. आणि या ठिकाणी गल्फ ऑफ मन्नार या ठिकाणी भारतामध्ये मोती हे सापडतात. आपले जे राष्ट्रपती आहे गल्फ ऑफ मन्नार या ठिकाणच्या एरियामधूनच जे आहे तिथून आलेले आहेत. आणि या ठिकाणी मोती आहे आणि भारतातला एकमेव जो भारत श्रीलंका याच्यामध्ये जो रेल्वेचा पूल आहे हा सुद्धा गल्फ ऑफ मन्नार या ठिकाणीच आहे. पुढचा प्रश्न आहे की ओडिशा राज्यातील सागरी राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो आपण जो पाहिला तो सागरी राष्ट्रीय उद्यान. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं की व्याघ्र प्रकल्प पाहिले. आता आपण काय सागरी राष्ट्रीय उद्यान हे पाहत आहे की सागरी राष्ट्रीय उद्यान हे कुठे कुठे आहेत. तर भारतामध्ये जर पाहिलं तर एकूण भारतातील सागरी संरक्षण क्षेत्र म्हणजे मरीन प्रोटेक्टेड एरियामध्ये म्हटलं तर एकूण 6 आहेत. तर त्यामधलं आपलं पहिलं पाहिलं आपण ते जे आहे ते गल्फ ऑफ मन्नार कुठे आहे, तामिळनाडूमध्ये आहे. आणि त्याची स्थापना जवळपास जे आहे 1986 साली करण्यात आली. आणि 1980 सालापासून जो आहे सागरी राष्ट्रीय उद्यानांना काय दर्जा देण्याचं काय सुरू करण्यात आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे की ओडिशा राज्यातील कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे. साहजिकच आपण सांगितलं की ओडिशा राज्यातील जे आहे ते राष्ट्रीय उद्यान त्याचं नाव काय आहे, भितरनिका हे ओडिशा राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. सुंदरबन हे सुद्धा सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. हे आहे पश्चिम बंगालमध्ये. आपल्या मागच्या प्रश्नामध्ये झालेलंच आहे. आता महात्मा गांधी आणि राणी झाशी हे 2 सागरी राष्ट्रीय उद्यान आहेत. हे जे आहेत अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आहेत. सर्वात जास्त जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सुद्धा अंदमान निकोबार या ठिकाणीच आहे. 9 राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते अंदमान निकोबारमध्ये एकूण आहेत. आता कच्छ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कच्छ हे आहे गुजरातमध्ये आहेत. म्हणजे एकूण ही 5 राष्ट्रीय उद्याने आणि मागचं असे 6 राष्ट्रीय उद्यान काय आहेत हे सगळे सागरी आहेत. हे सगळे सागरी राष्ट्रीय उद्यान आहेत. आता आपण पाहूया सागरी राष्ट्रीय जे आहे ते सागरी अभयारण्य बघूया. आता ओडिशा राज्यात कोणतं सागरी जीव अभयारण्य आहे. त्यात ऑप्शन आहे मालवण, कच्छ, खिचडिया, भितरनिका. आता आपण पाहिलंच की भितरनिका हे जे आहे ओडिशा राज्यातलं आहे. ओडिशा, भितरनिका, गहिरमाथा आणि चिल्का. आता आपल्याला चिल्काचं सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. चिल्का हे एक सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचं भारतातलं सगळ्यात मोठं सरोवर जे आहे चिल्का सरोवर आहे ओडिशा राज्यामध्ये आहे. याचा खूप सारा प्रश्न येत राहतात. आता मालवण, महाराष्ट्रामध्ये एकच सागरी अभयारण्य आहे मालवण, ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि पुढचं जे आहे ते कच्छ आणि खिचडिया जर म्हटलं तर हे गुजरात राज्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते सुंदरचे वन आहे ते खार जे फळसळ क्षेत्र आहे, पाणथळ क्षेत्र आहे, त्याचा जो एरिया सुद्धा हा काय कच्छ या ठिकाणी आहे आणि सुंदरबन या ठिकाणी आहे. आता हॉलिडे कुठं आहे तर हॉलिडे जे हे आहे हे पश्चिम बंगाल या ठिकाणचंच आहे. आणि त्यामधलं जवळपास सजने खाली पक्षी अभयारण्य, लोथियन द्वीप असे अजून त्या ठिकाणी काय सागरी वन्यजीव अभयारण्य आहेत. मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्व जे अभयारण्य आहेत सर्व महाराष्ट्रातले भारतातले जे मुख्य आहेत ते प्रत्येक प्रश्नामध्ये 4-4, 5-5 घेण्याचा प्रश्न कव्हर केलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. आंध्र प्रदेश राज्यातील कोणतं सागरी जीव अभयारण्य आहे. तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरिंगा, पुलिकट आणि कृष्णा हे राष्ट्रीय अभयारण्य आंध्र प्रदेश राज्यामधले आहेत. नामदफा हे सुद्धा आंध्र प्रदेश मधला आहे, परंतु हा जो आहे नागार्जुन सागर हा जो आहे व्याघ्र प्रकल्प आहे. तामिळनाडू राज्यातलं कोणतं सागरी जीव अभयारण्य आहे. आता तामिळनाडू राज्यामध्ये कोणतं सागरी जीव अभयारण्य आहे त्यामध्ये पुलकिट आणि पॉइंट कलमेर. आता तुम्ही म्हणाल मागच्या वेळेस आंध्र प्रदेशमध्ये पण पुलकिट घेतलं, यामध्ये पण घेतलं. तर पुलकिट जे आहे हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पुलकिट हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि आपलं जे राष्ट्रीय प्रक्षेपण केंद्र आहे श्रीहरिकोटा त्या ठिकाणी हे पुलकिट आहे. आणि हे जे आहे हे दोन्ही राज्यांच्या बॉर्डरवर असल्यामुळे हे तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा आहे. आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. तर महत्त्वाचे खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये जर पाहिलं तर आपण सांभर आहे राजस्थानमधलं, चिल्का आहे ओरिसामधलं, पुलकिट आहे तामिळनाडूमधलं आणि अजून एक मुख्य आहे ते केरळमधलं कोणतं आहे तर वेमनाड आहे. मित्रांनो आपणास एकदा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. पिट्टी. आता पिट्टीचे 2 नंबरचं ऑप्शन आहे तर पिट्टी हे कोणत्या ठिकाणी सागरी अभयारण्य. पिट्टी हे आहे लक्षद्वीपमध्ये, चोआरो जे आहे हे गोवामध्ये आहे आणि कल्लुंडी आहे हे आहे केरळ राज्यामध्ये आहे. मित्रांनो आता आपल्याला जो आहे तो पुढचा प्रश्न घ्यायचा व्याघ्र प्रकल्प उद्याने आणि यातली विशेष म्हणजे महाराष्ट्रामधले. आता यामध्ये 29 नोव्हेंबर 2013 रोजी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर 29 नोव्हेंबर 2013 रोजी नागझिरा नवेगाव
नागझिरा नवेगाव हा महाराष्ट्रातील 5वा व्याघ्र प्रकल्प याची घोषणा ही करण्यात आली होती. तर बाकीचे व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते पेंच नागपूरमध्ये आहे, बोर जे आहे ते वर्धामध्ये आहे, ताडोबा हे चंद्रपूरमध्ये आहे. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी केली? सह्याद्री जो व्याघ्र प्रकल्प याची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर त्याची जी स्थापना आहे ती 2008 या साली केलेली आहे आणि ती स्थापना जी आहे ती 25 मे 2008 या रोजी चांदोली आणि कोयना परिसरात जो एरिया आहे तो जोडलेला आणि त्या ठिकाणी काय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा घोषित करण्यात आलेला आहे. आपलं चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आणि कोयना जे आहे ते वन्यजीव अभयारण्य आहे. हा जो व्याघ्र प्रकल्प हा 4 नंबरचा होता. 5 नंबरचा जो आहे तो नवेगाव आहे आणि 6 नंबरचा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो बोर आहे, की ज्याला 2014 साली काय मान्यता देण्यात आलेली आहे. आता पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या उद्यानाचं नाव आहे? पंडित जवाहरलाल नेहरू हे कोणत्या उद्यानाचं नाव आहे? तुम्ही गेस करा आणि मला सांगा. तर मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे पेंच नागपूर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे याचं काय नाव आहे. तसंच एका नवीन उद्यानाचं नाव सुद्धा काय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते बोरिवली या ठिकाणचं राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव संजय गांधी आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली, रायगड, सातारा आणि पुणे या 4ही जिल्ह्यामध्ये आहे. परंतु मुख्य जर म्हटलं तर त्याचा जो बफर क्षेत्र आहे ते सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या तालुक्यामध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण संरक्षित किती क्षेत्र आहेत? आता आपण हे जे संरक्षण क्षेत्र म्हणतात, संरक्षित क्षेत्र किती आहेत? यामध्ये सागरी अभयारण्य, सागरी जीव, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, काही विशिष्ट क्षेत्र, कोलमार्क नावाचं भोरगड नाशिकमध्ये आहे त्यासारखं, त्या ठिकाणी रानमशी आहे, भोरगड काहीतरी विशिष्ट पक्ष्यांचं आहे. तर असे एकूण किती आहेत? तर ते अशी एकूण त्यांची संख्या किती आहे? 58 आहे. त्यामध्ये जवळपास 42 अभयारण्य, 6 राष्ट्रीय उद्यान, 48 आणि 6 व्याघ्र प्रकल्प, 48 आणि 6 54 आणि 4 हे संवर्धन क्षेत्र आहेत. असे एकूण 58 जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये एकूण सागरी क्षेत्र आहेत, संरक्षित क्षेत्र आहेत. आता महाराष्ट्रातल्या अभयारण्याबद्दल आपण थोडी काही माहिती बघूया, की महाराष्ट्रात जवळपास एकूण 42 अभयारण्य आहेत. त्या 42 अभयारण्याचं जवळपास 10 प्रश्नामध्ये हे अभयारण्य घेण्याचं आपण कोशिश केलेली आहे. आता मोरासाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे? मित्रांनो, मोरासाठी कुठले अभयारण्य राखीव आहेत? तर मोरासाठी नायगाव बीड जिल्ह्यामधलं हे जे अभयारण्य आहे हे राखीव आहे आणि मयुरेश्वर अभयारण्य यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यातलं आहे. मोर या ठिकाणी आढळतात. तर भीमाशंकर जे आहे हे जे अभयारण्य आहे हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी काय आपला जो राष्ट्रीय पक्षी आहे प्राणी आहे खार, हा या भीमाशंकर या ठिकाणी सापडतो. आणि मोआळढोक हे जे आहे हे सुद्धा पक्षी अभयारण्यच आहे. या ठिकाणी जे करकोचे बगडे आहेत ते या ठिकाणी सायबेरियन असतात, ते येत असतात. पुढचा प्रश्न घेऊया की महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या विभागामध्ये आहेत? आता आपल्याला माहित आलं असेलच की राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त कुठल्या विभागात आहेत? तर राष्ट्रीय उद्यान हे जवळपास नागपूर या विभागामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत आणि त्या ठिकाणी आहेत 3. अमरावती विभागामध्ये 1 आहे मेळघाट, कोकणामध्ये सुद्धा 1 आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पुणे विभागामध्ये 1 आहे चांदोली. म्हणजे एकूण असे जे आहेत नागपूरमध्ये 3, 1 अमरावतीमध्ये, 1 कोकणमध्ये आणि 1 पुण्यामध्ये. आता नागपूरमध्ये कोणता आहे? तर पेंच आहे, ताडोबा आहे आणि नवेगाव नागझिरा आहे. असे हे एकूण 3 आहेत. मित्रांनो, आता आपणास विनंती आहे की आपला जो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, हे जे प्रश्नाचे सिरीज आहे तसेच मित्रांनो मी आपणासाठी राष्ट्रीय उद्यान याचा स्पेशल व्हिडिओ, एकूण अभयारण्य त्यांचा स्पेशल व्हिडिओ, म्हणजे त्यांची स्थापना त्याचे स्पेशल व्हिडिओ जे आहेत हे प्रश्न होते. परंतु ते माहितीचे व्हिडिओ, वन विभाग, वनवृत्त, वनविषयी कायदे, जैवविविधता, राष्ट्रीय जे आपले प्राणी आहेत किंवा मानचिन्ह आहेत त्यांचा व्हिडिओ, असे व्हिडिओ आपल्यासाठी स्पेशल व्हिडिओची मी सिरीज तयार करणार आहे. ज्यावेळेस हे 500 व्हिडिओ प्रश्न झाले त्यानंतर आपण ते सुद्धा पाहून घ्या. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.